खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 आणि 5 आहेत? आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करायची आहे. तर इथे जी दोन्ही मुळे दिलेली आहेत त्यांना आपण अल्फा आणि बीटा मानूयात. पहिल्या मुळाला मानूयात अल्फा, दुसऱ्या मुळाला मानूयात बीटा. अल्फा आणि बीटाच्या किमती मिळाल्या. आता सूत्र वापरूयात. सूत्र आहे x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात. तर हा x वर्ग जसाच्या तसा येईल वजा कंसामध्ये अल्फाची किंमत आहे 3 अधिक बीटाची किंमत आहे 5 कंस पूर्ण गुणिले x अधिक अल्फाची किंमत आहे 3 गुणिले बीटाची किंमत आहे 5 बरोबर 0. त्यानंतर हा x वर्ग पुढे येईल वजा 3 अधिक 5 उत्तर आलं 8 गुणिले x. त्यानंतर अधिकचं चिन्ह 3 गुणिले 5 उत्तर आलं 3 5 15 बरोबर 0. इथे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे x वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0. तर हे जे वर्ग समीकरण आहे ते ऑप्शन बी वर आहे, म्हणून आपण ऑप्शन बी ची निवड करायची आहे. हा इथे योग्य पर्याय आहे. तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी व्हिडिओच्या लिंकसाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा. थँक्यू.